आणि इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत थालीपीठ तयार झालेली आहे आणि खायला तर अगदी खमंग लागतात। हे थालीपीठ दह्याबरोबर खायलाही छान लागते आणि लोणच्याबरोबरही खायला छान लागते। इथे मी दही आणि लोणचं दोन्ही घेतलेलं आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीचे थालीपीठ बनवणार आहे। हे थालीपीठ अगदी झटपट तयार होते। तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। हे थालीपीठ आहे ते अगदी चविष्ट लागते आणि मऊ लुसलुशीत असे होते। तर इथे मी 1 वाटी पाणी ॲड करत आहे। याच वाटीने मी नाचणीचं पीठही घेणार आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर त्याच वाटीने मी इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे नाचणीचं पीठ ॲड करायचं आहे, घालायचं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। असं केल्याने आपलं जे थालीपीठ आहे ते अगदी मऊ होतं। आता हे नाचणीचं पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊया। इथे बघू शकता नाचणीचं पीठ आहे ते थंड झालेलं आहे। इथे एक कांदा आहे तो चांगला असा बारीक कट करून घेतलेला आहे। हा एक कांदा आहे तो याच्यामध्ये घालत आहे। इथे मी आलं लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे। आता ही याच्यामध्ये टाकते। यानंतर इथे मी 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत। तीळ घालणे ऑप्शनल आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस याच्यामध्ये मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊया। वरून आता पाणी ओतायचं नाही, कारण तर कांद्यामुळेही याला पाणी सुटलं जातं, त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे। आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं नाचणीचं वेगवेगळे प्रकार करून खायला हवेत आणि अशा पद्धतीने थालीपीठ खाल्लं तर अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतं। नाचणी ही आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे। असा गोळा मळून घेतलेला आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ही कोथिंबीर ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊया। इथे मी एक रुमाल पोळपाटावरती अंतरलेला आहे अशा पद्धतीने आणि इथे मी एक तवा घेतलेला आहे। आपण थालीपीठ थापत आहे तोपर्यंत आपण तवाही गरम करण्यासाठी ठेवूया। त्यासाठी या तव्याला मी थोडंसं तूप लावते। तर याला तूप किंवा तेल दोन्हीही वापरू शकतो। तुम्हाला कुठलं तूप लावायचं असेल तूप लावू शकता किंवा मग तेल लावायचं असेल तर तेल लावू शकता। आता हा तवा आहे तो मी कमी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवत आहे। आता हा जो ओला रुमाल आहे त्या रुमालावरती मी हलकंसं थोडंसं पाणी शिंपडत आहे आणि इथे मी गोळा करून घेतलेला आहे। आता हा गोळा आहे तो आपण थापून घेऊया। याचं थालीपीठ थापून घेऊया। हवं आहे तसं तुम्ही थालीपीठ बनवू शकता। इथे मी नाचणीचं थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने बोटाने होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित आतून भाजलं जातं। आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। तवाही गरम करून चांगला घेतलेला आहे आणि त्याला तूपही लावलेलं होतं। तर आता आपण हे बनवलेलं थालीपीठ आहे ते याच्यावरती भाजण्यासाठी टाकूया।
हळूच याच्यावरून असं रुमाल काढून घ्यायचा आहे। आता हे थालीपीठ आपण 2 मिनिट कमी गॅसवरती भाजण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित वाफलतं। त्याच्यावरती झाकते आणि 2 मिनिट कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आता याच्यावरचे झाकलेलं ताट आहे ते मी काढते। थालीपीठ आहे ते आपण पलटी करून घेऊया। सुरुवातीला अशा पद्धतीने कडनी व्यवस्थित मोकळी करून घ्यायचं आहे आणि यानंतर थालीपीठ आहे ते पलटी करून घेऊया। थालीपीठ खालच्या साईडने ही व्यवस्थित भाजण्यासाठी मी याच्या कडने असं तूप टाकत आहे। खालच्या साईडने ही थालीपीठ चांगलं भाजावं म्हणून आपण याला 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण याच्यावरचं ताट आहे ते काढूया। तर या साईडने आपण पलटी करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मस्त असं थालीपीठ भाजलेलं आहे आणि वासही अगदी खमंग सुटलेला आहे। तर दोन्ही साईडनी छान भाजायचं आहे थालीपीठ, कच्चं राहून द्यायचं नाही। इथे आता आपलं हे थालीपीठ दोन्ही साईडनी चांगलं भाजलेलं आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढत आहे। अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेते। इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेली आहे। मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं होतं, त्याच्यापासून इथे बरोबर 4 थालीपीठ तयार झालेली आहेत आणि इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेली आहे आणि खायला तर अगदी खमंग लागतात। हे थालीपीठ दह्याबरोबर खायलाही छान लागते आणि लोणच्याबरोबरही खायला छान लागते। इथे मी दही आणि लोणचं दोन्ही घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशाबरही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।